आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा मुख्यमंत्री, मराठ्यांचा उपमुख्यमंत्री, त्यांना अशी शक्ती दे पांडुरंगा, त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि त्यांना बळ द्या पांडुरंगा। जी शासकीय महापूजा असेल ती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होऊ द्या। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोट तिडकीने सांगतोय, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये। रामकृष्ण हरी, जय हरी, जय जिजाऊ, जय शिवराय। मी सचिन हावळे पाटील। आज मराठ्यांचं काळीज, मराठ्यांचा ढाण्यावाग, संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची धाकटी पंढरी नारायणगड या ठिकाणी शिवाजी महाराज जे तिथले विश्वस्त आहेत त्यांच्यासह पांडुरंगाची पूजा केली। अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं। मनोज जरांगे पाटील यांना पंढरीच्या दर्शनाला आषाढीच्या दिवशी जायचं होतं, पण झुंबड उडू नये, कायदा सुव्यवस्था राहावी आणि वारकऱ्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं, कारण मनोज जरांगे पाटील यांना बघण्यासाठी एकच गर्दी होत असते। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवस अगोदर पंढरपूरच्या पांडुरंगांचं दर्शन, माऊलीच्या पालखीचं दर्शन आणि तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेऊन आले आणि आज पांडुरंगाची नारायणगड या ठिकाणी पूजा केली। मी त्या पांडुरंगाला एक गाऱ्हाणं मानतोय की आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली। प्रत्येक आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची पूजा ही पंढरपूरची होत असते आणि कार्तिकीची ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते। पांडुरंगा या सरकारला एक बुद्धी दे की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहे, मनोज जरांगे पाटलांनी जे 20 जुलैपर्यंत अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागावा, एवढं गाऱ्हाणं आपल्यापाशी मांडतो पांडुरंगा। आणि मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक समाज बांधवांचे दादा फोन येत आहेत की तुम्ही जी भूमिका घेताल, भले आरक्षण आज नाही मिळालं तरी चालेल, पण दादा तुम्ही आमरण उपोषण करू नका। प्रत्येक व्यक्ती पोट तिडकीनं बोलतोय दादा, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, कारण आज आषाढीची जी एकादशी आहे आज, तर आज आपण सर्वजण उपवास करतो, तर फक्त आजचा उपवास तुम्ही करा दादा। 20 तारखेला तुम्ही जी भूमिका देताल प्रत्येक समाज बांधवाला मान्य आहे। आणि पांडुरंगा जर 20 जुलैपर्यंत या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्याने मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर एक विनंती आहे की येणारी तुमची शासकीय महापूजा जी कार्तिकीची असेल आणि आषाढीची असेल, पांडुरंगा मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्या भूमिकेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा मुख्यमंत्री, मराठ्यांचा उपमुख्यमंत्री म्हणजे मराठ्यांचा सोबत 18 पगड जातीचे मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी या सर्वांनी मिळून जर मनोज जरांगे पाटलांनी काही भूमिका घेतली, त्यांना अशी शक्ती दे पांडुरंगा, त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि त्यांना बळ द्या पांडुरंगा। मनोज जरांगे पाटील हा अवघ्या 18 पगड जातीचं नेतृत्व करते पांडुरंगा, त्यांना आशीर्वाद द्या आणि येणारी तुमची पांडुरंगा जी शासकीय महापूजा असेल ती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होऊ द्या। राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही, पण एक विनंती आहे त्या सरकार मायबापला की 20 जुलैपर्यंत आम्हाला आरक्षण द्या। शिक्षणात आणि नोकरीमध्ये राजकीय आरक्षण नको, आम्हाला राजकारणात यायचं नाही। तुम्हाला पण विनंती आहे सरकार मायबाप, मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखाम पांडुरंगा, एवढी विनंती करतो, कारण प्रत्येक समाज बांधव हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोट तिडकीने सांगतोय मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये। त्यांनाही विनंती आहे मनोज जरांगे पाटलांना, आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने ताबडतोब हा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि प्रत्येक ग्रुपवर हा शेअर करायचा आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, एवढीच विनंती करतो। सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय शिवराय।